विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित 27 आणि 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याच्या दौऱ्यावर। मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे सरसावले। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। माजी राज्यपाल सत्यपाल मलिक मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार, तर इंडिया आघाडीसह राजकीय विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती। नागपूर विधानसभेसाठी काँग्रेसनं कंबर कसली। जिल्हा स्तरावर सध्या मेळाव्यांचं आयोजन। काँग्रेसकडून अनेक इच्छुकांची यादी मागवली। आगामी विधानसभेला ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी। ठाण्यातील किमान 12 जागांची भाजप आग्रही तर सूत्रांची माहिती। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावर भाजपचा दावा। जोगेश्वरीतनं भाजपनंच लढावं, भाजप पदाधिकाऱ्यांची फडणवीसांना विनंती। सिंदखेड राजा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक। गायत्री शिंगणे यांना उमेदवारी देण्याची मागणी, तर बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देऊ नये असा पदाधिकाऱ्यांचा निर्णय। मुंबई विद्यापीठाची मागणी हायकोर्टाकडून मान्य। सिनेट निवडणूक आता 24 सप्टेंबरला तर 27 सप्टेंबरला लागणार निकाल। राज्यात महाशक्ती आघाडीचाच मुख्यमंत्री होणार। महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबूतीने देऊ, आमदार बच्चू कडूंनी थोपटले दंड। राज्यात दंगली घडवण्यासाठी प्रयत्न सुरू। इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप, तर कुठेतरी याला गृहमंत्रीच जबाबदार म्हणत फडणवीसांवर साधला निशाणा।